हे लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता। ह्याने एनर्जी भरपूर मिळते, प्रोटीन्स मिळतात, ओमेगा वगैरे भरपूर मिळतं। मखाण्यामुळे आपल्याला त्वचेला सुद्धा फायदा होतो, केसांना सुद्धा फायदा होतो। तर पाव किलो म्हणजे 2 वाट्या बदाम घेतलेले आहेत, 1 वाटी अक्रोड घेतलेला आहे, अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, 300 ग्रॅम खजूर घेतलेली आहे। बदाम, काजू, अक्रोड सर्व तुपामध्ये भाजून घेतलं आहे आणि खलबत्त्यामध्ये सर्व सुकामेवा ठेचून घेतला आहे। अर्धी वाटी मगजबी, अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत, ते सुद्धा गरम करून खलबत्त्यात ठेचून घेतले आहे। 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट सुद्धा गरम करून घेतला आहे। मखाने आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। खजूरचे बारीक तुकडे करून गॅसवर आपण कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहे। यामुळे आपल्या सर्व पदार्थांना बाइंडिंग येणार आहे। आपण कुठेही पाकाचा वापर करणार नाही, साखर गूळ वापरणार नाही आहोत। सर्व सुकामेवा छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यानंतर वेलची, जायफळ, पिस्ते सुद्धा टाकून मिक्स करायचं आहे। मखाण्याची पावडर मिक्स करून खजूरने आपण लाडू बांधायचे आहेत। मस्त असे पौष्टिक लाडू तयार होतात, करून पहा। आवडल्यास